Hello dear students, welcome back. We are completing chapter number 3, Life Processes in Living Organisms part 2, and its last part of this chapter, chapter number 4. Today's topic which we are covering is reproduction and modern technology. Many couples cannot have children due to various reasons. In case of women, irregularity in menstrual cycle, difficulties in oocyte production, obstacle in the oviduct, difficulties in implantation in uterus and many other reasons are responsible for this. आता खूप सारे कपल्स असे असतात की त्यांना मुलं होत नाही. मग मुलं होत नाही ह्याच्या मागे फक्त वुमनच कारणीभूत आहे का? नाही. याच्या मागे दोघांचीही रिस्पॉन्सिबिलिटी असते की दोघांमध्ये प्रॉब्लेम आहे का हे चेक करणं पण खूप गरजेचं असतात. आता आपण बघूया की वुमन्स मध्ये काय काय प्रॉब्लेम असू शकतात मुलं न होण्यामागे. मग इरेग्युलॅरिटी इन मेन्स्ट्रुअल सायकल म्हणजे जी मेन्स्ट्रुअल सायकल आहे ती इरेग्युलर असेल, कधी लवकर येते कधी उशिरा येते असंही होऊ शकतं. डिफिकल्टीज इन oocyte प्रोडक्शन म्हणजे जो एग प्रोडक्शन आहे, एग जो प्रोड्यूस होतोय तो डिफिकल्टीने होतोय, तो टाइम मध्ये रिलीज केला जात नाहीये हे पण असू शकतं. ऑब्स्टिकल इन द ओविडक्ट, आता ओविडक्ट मध्ये पण ऑब्स्टिकल असू शकतात, काही अडचणी असू शकतात, स्वेलिंग असू शकते, बरोबर की नाही. ओविडक्ट कोणता आहे? ओवेरियन डक्ट एकच आहे, फॉलोपियन ट्यूब पण त्याला म्हटलं जातं. डिफिकल्टीज इन इम्प्लांटेशन इन युट्रस, युट्रस मध्ये जो एग फर्टाईल झालेला आहे, जायगोट फॉर्म झालेला आहे, त्याच्यानंतर जे एम्ब्रियोची डेव्हलप असते ती युट्रस मध्ये प्रॉपरली होत नाहीये. युट्रसची क्षमता कमी असू शकते, बरोबर की नाही, इम्प्लांट करण्यासाठी. मग अजून ह्याच्या मागे खूप साऱ्या हेल्थ असतात. मग फिमेलची मेंटल हेल्थ कशी आहे हे पण कारणीभूत असतं, तिची फिजिकल हेल्थ कशी आहे ते पण कारणीभूत असू शकतात. हे होते वुमन्स मध्ये येणारे प्रॉब्लेम की जेणेकरून त्यांना मुलं होत नाही. आता इन मेन्स मध्ये आपण बघूया की मेल्स मध्ये कोणते प्रॉब्लेम असतात जेणेकरून त्यांना मुलं होत नाही. आता इन मेन्स काय आहे? ऍब्सेन्स ऑफ स्पर्म्स इन द सीमेन, स्लो मूवमेंट ऑफ स्पर्म्स, एनामॉलीज इन द स्पर्म्स. आता सीमेन जे आहे, आपण फ्लुइड बघितलं होतं, स्पर्म साठी जो फ्लुइड आहे त्याला आपण सीमेन म्हणतो. आता ते त्याच्यामध्ये स्पर्मच नसतील म्हणजे स्पर्म प्रोडक्शन त्या मेल मध्ये होत नाहीये. मग काही मेल्स मध्ये स्लो मूवमेंट असते स्पर्म्सची, त्याच्यानंतर काही स्पर्म्स एबनॉर्मल असू शकतात. हे कारण आहे की मेल्स मध्ये काय होतात, मुलं होऊ शकत नाही, ते इनकॅपेबल असतात. आता ह्याच्या मागे पण ह्याला ओव्हरकम कसं यायचं की आता खूप कपल्स आहे त्यांना मुलं होत नाहीये पण त्यांना मुलं होण्याची इच्छा असते. मग त्यांनी काय करायचं तर आपल्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये खूप सारे, मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये खूप सारे काय आहे पर्याय त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहे. मग आता कोणते कोणते आहे? बट नाव विथ द हेल्प ऑफ ऍडव्हान्स मेडिकल टेक्नॉलॉजी और मेडिकल टेक्निक्स लाइक IVF, सरोगेसी, स्पर्म बँक, द चाइल्डलेस कपल्स कॅन हॅव चिल्ड्रन्स. ना जसं IVF आहे, सरोगेसी आहे, स्पर्म बँक्स आहे, ह्या सगळ्या ज्या मॉडर्न टेक्नॉलॉजी आहे त्यांच्या मदतीने ज्या कपल्सला मुलं होत नाहीये त्यांना मुलं होऊ शकतात. Now let's understand IVF or in vitro fertilization. In this technique, fertilization is brought about in the test tube and the embryo form is implanted in uterus of woman at appropriate time. IVF technique is used for having child in case of those childless couples who have problems like less sperm count, obstacle in oviducts, etc. आता ही जी टेक्निक आहे IVF ची टेक्निक, त्याच्यामध्ये काय होतं की जे ओवम आहे ते टेस्ट ट्यूब मध्ये घेतलं जातं आणि आर्टिफिशियली म्हणजे एक्सटर्नली ते ओवमला फर्टाईल केलं जातं स्पर्मद्वारे. जेव्हा टेस्ट ट्यूब मध्ये ओवम फर्टिलाइज होणार, एम्ब्रियो फॉर्म होणार, त्याच्यानंतर एका अप्रोप्रिएट टाइम मध्ये ते जे फर्टाईल एग आहे, एम्ब्रियो आहे, तो वुमन मध्ये इम्प्लांट केला जाणार आहे. आता ही टेक्निक कधी यूज करतात? ज्यांना
मुलं होत नाही त्यांना. कधी जेव्हा मेल्स मध्ये स्पर्म काउंट कमी असेल आणि फिमेल्स मध्ये ओव्हिडक्ट मध्ये ऑब्स्टिकल असतील तेव्हा ह्या टेक्निकचा वापर केला जातो. आता इथे तुम्हाला हे जे राऊंड शेप मध्ये दिसतंय ते काय आहे, एग आहे आणि ह्या नीडल द्वारे काय केलं जातं, स्पर्म ओव्हम मध्ये इन्सर्ट केला जाणार आहे आणि ज्याच्याने फर्टिलायझेशन होणार. Now let's understand surrogacy. Some women have problems in implantation of embryo in uterus. Such women can take the help of modern remedial techniques called as surrogacy. आता काही ज्या महिला असतात त्यांच्या युट्रस मध्ये प्रॉब्लेम असतात, युट्रस वीक असू शकतात, त्यांचे जे एम्ब्रियो फॉर्म झालेला आहे युट्रस मध्ये थांबू शकत नाही, इम्प्लांट होऊ शकत नाही. मग अशा सिच्युएशन मध्ये अशा महिलांनी काय करायला हवं, तर इथे ते सरोगेसीची हेल्प घेऊ शकता. आता सेरोगेसी म्हणजे काय आहे ते आपण बघूया. In this technique, oocyte is collected from the ovary of women having problems in implantation in uterus. That oocyte is fertilized in test tube with the help of sperms collected from her husband. The embryo formed from such a fertilization is implanted in the uterus of some other woman having normal uterus. Such a woman in whose uterus the embryo is implanted is called as surrogate mother. आता सेरोगेसी मध्ये काय होतं नेमकं, की ज्या महिला गर्भधारण करू शकत नाही मग त्यांचं ओवम घेतलं जातं, त्यांच्या एग घेतलं जातं आणि तिच्या मिस्टरांचं स्पर्म्स घेतले जातात, टेस्ट ट्यूब मध्ये फर्टिलायझेशन केली जाते. फर्टिलायझेशन झाल्यानंतर एम्ब्रियो फॉर्म होतो, बरोबर की नाही. आता तो एम्ब्रियो काय केलं जातं, एखाद्या दुसऱ्या बाईच्या गर्भामध्ये काय केलं जातं, इम्प्लांट केलं जातं आणि त्या मुलाची वाढ, त्या एम्ब्रियोची वाढ त्या दुसऱ्या बाईच्या पोटामध्ये युट्रस मध्येच होते. लक्षात आलं. आता ही जी दुसरी महिला आहे हिला आपण सेरोगेट मदर असे म्हणतो. म्हणजे 9 महिने तो जो एम्ब्रियो आहे त्याची वाढ कुठे होणार आहे, या सेरोगेट मदरच्या युट्रस मध्ये होणार आहे, गर्भात होणार आहे. लक्षात आलं. आता इथे IVF आणि सेरोगेसी मध्ये दोघांमध्ये फरक काय आहे. आता IVF मध्ये टेस्ट ट्यूब मध्येच एम्ब्रियो डेव्हलप होतं आणि त्याच महिलेच्या गर्भात इम्प्लांट केलं जातं, पण सेरोगेसी मध्ये असं होत नाही. ते जे एम्ब्रियो फॉर्म झालेलं आहे ते दुसऱ्या बाईच्या गर्भामध्ये काय केलं जातं, इम्प्लांट केलं जातं. लक्षात आलं दोघांमधला फरक. Now next modern technology is sperm banks or semen banks. There are various problems in sperm production as mentioned above in case of many men. So as to have the children, in case of such couples, new concept of sperm bank has been introduced. This concept is similar to blood bank. आता खूप सारे पुरुष असे असतात ज्यांच्यामध्ये प्रॉब्लेम असू शकतो, त्यांच्यामध्ये मेन प्रॉब्लेम काय असतो, स्पर्म प्रोडक्शनचा, हो की नाही. आता अशा कपल्सला ज्यांना मूल पाहिजे पण मेल्स मध्ये पुरुषांमध्ये प्रॉब्लेम असतात असे लोक स्पर्म बँक कडे जाऊन स्पर्म्स घेऊ शकतात. जसं आपण ब्लड बँक्स मध्ये जेव्हा आपल्याला ब्लडची गरज असते तेव्हा जाऊन आपण ब्लड घेऊ शकतो, तसंच इथे पण आहे. स्पर्म बँक्स मध्ये स्पर्म्स काय केले जातात, प्रिझर्व केले जातात. आता काय होतं ते बघा. सीमन इजॅक्युलेटेड बाय द डिझायर्ड मेन इज कलेक्टेड आफ्टर देअर थ्रू physical and medical checkup and stored in the sperm banks. आता काय होतं, असे पुरुष जे हेल्दी असतात, वेल फिट असतात फिजिकली आणि त्यांचं फुल मेडिकल चेकअप केल्यानंतरच त्यांचे सिमेन जे आहे ते कलेक्ट केले जातात आणि स्पर्म बँक्स मध्ये काय केले जातात, स्टोर केले जातात. As per the wish of the needful couple, oocyte of women of the concerned couple is fertilized by IVF technique using the semen from sperm bank. Resultant embryo is implanted in the uterus of the same woman. आता इथे काय होतं की ज्या कपल्सला मुलं पाहिजे असतात तर ते IVF टेक्नॉलॉजीचा यूज करून स्पर्म बँक कडून काय घेतात, स्पर्म्स घेतात आणि त्याची महिला असते त्यांच्या ओवम घेऊन टेस्ट ट्यूब मध्ये. IVF टेक्निक काय आहे, टेस्ट ट्यूब मध्ये oocyte घेतलं जाणार आहे, स्पर्म घेतलं जाणार आहे, त्याचं फर्टिलायझेशन होणार आहे, एम्ब्रियो फॉर्म होणार आहे. एम्ब्रियो फॉर्म झाल्यानंतर त्याच महिलेच्या गर्भात त्याला काय केलं जाणार आहे, इम्प्लांट केलं जाणार
आहे. इथे फक्त काय होतं, स्पर्म जो आहे तो दुसऱ्या पुरुषांचा असतो. आणि सेरोगेसी मध्ये आपण काय बघितलं की युटरस दुसऱ्या महिलेचा असतो, बरोबर की नाही. इथे स्पर्म दुसऱ्या माणसाचा असणार आहे, त्याच कपलचा नाही. आता इथे काय होतं, नेम ऑफ द सीमेन डोनर इज स्ट्रिक्टली केप्ट सिक्रेट ॲज पर द लॉ. ज्या माणसाचं स्पर्म असेल, सीमेन असेल, त्या माणसाचं नाव डिक्लेअर केलं जात नाही, स्ट्रिक्टली सिक्रेट ठेवलं जातं. नाव लेट्स अंडरस्टँड ट्विन्स. ट्विन्स म्हणजे काय, जुळे. Two embryos develop simultaneously in same uterus and thus two offsprings are delivered simultaneously. Such offsprings are called as twins. म्हणजे एकाच गर्भात दोन एम्ब्रियोज डेव्हलप होतात आणि दोन मुलं होतात, ऑफस्प्रिंग्स होतात, त्यालाच आपण काय म्हणतो, ट्विन्स म्हणतो. एकाच वेळेस दोन मुलांचा जन्म होतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, ट्विन्स म्हणतो, म्हणजे काय म्हणतो, जुळे म्हणतो, बरोबर की नाही. आता देर आर टू मेन टाइप्स ऑफ ट्विन्स ॲज मोनोझायगोटिक ट्विन्स अँड डायझायगोटिक ट्विन्स. आता दोन टाइप्स आहे, मोनोझायगोटिक आणि डायझायगोटिक. त्याच्यातला मोनोझायगोटिक आपण बघूया काय आहे. मोनोझायगोटिक ट्विन्स आर फॉर्म्ड फ्रॉम सिंगल एम्ब्रियो. कशापासून तयार होतो, तो सिंगल एम्ब्रियो पासून तयार होतो. During earlier period of embryonic development, within 8 days of zygote formation, cells of that embryo divide into 2 groups. आता एम्ब्रियॉनिक जेव्हा डेव्हलपमेंट होत असते आणि झायगोट फॉर्म झाल्यानंतर म्हणजे 8 दिवसानंतर ते जे सेल्स असतात ते काय होतात, डिवाइड होऊन जातात, स्वतःहून डिवाइड होऊन जातात. दोन ग्रुप्स मध्ये ते काय होऊन जातात, डिवाइड होऊन जातात आणि डिवाइड झाल्यानंतर ते दोन न्यू एम्ब्रियो म्हणजे सेपरेट एम्ब्रियोज मध्ये डेव्हलप व्हायला सुरुवात करतात. दोज टू groups develop as two separate embryos and thus monozygotic twins are formed. आता इथे बघा, हा ओवम होता, ओवम आहे, स्पर्म आहे, फर्टिलायझेशन झालं, झायगॉट फॉर्म झालं. झायगॉट फॉर्म झाल्यानंतर ते जे सेल असतात स्वतःहून दोन पार्ट्स मध्ये काय झाले, डिवाइड झाले आणि एकाच ह्याच्यामध्ये म्हणजे एकाच युटरस मध्ये एकाच सेल पासून हे जे दोन न्यू ऑफस्प्रिंग्स तयार झाले, दोन एम्ब्रियो झालेले आहे, ते काय आहे, मोनोझायगोटिक ट्विन्स आहे. ते काय आहे, मोनोझायगोटिक ट्विन्स आहे. लक्षात आलं का, एकाच सेल पासून एकाच जो फर्टिलायझेशन म्हणजे इथे एक ओवम आहे आणि एकच स्पर्म आहे, त्यांच्या फर्टिलायझेशन झाल्यानंतर झायगोट फॉर्म झाल्यानंतर स्वतःहून दोन पार्ट्स मध्ये डिवाइड झाल्यानंतर दोन एम्ब्रियोज सेपरेटली डेव्हलप करतात. ह्याला आपण काय म्हणतो, मोनोझायगोटिक ट्विन्स. Such twins are genetically exactly similar to each other. Due to this, such twins are exactly similar in their appearance and their gender is also same. That is, both will be either boys or girls. आता इथे काय होतं, मोनोझायगोटिक ट्विन्स मध्ये काय होतं, जेव्हा हे फर्टिलायझेशन होतं, डिव्हिजन होतं, न्यू एम्ब्रियोज फॉर्म होतात, ते एक्झॅक्टली दोघंही जेनेटिकली काय असणारे, सेम असणारे, त्यांचं अपीअरन्स सुद्धा काय असणारे, सेम असणारे. प्लस ते दोघं काय असणारे, दोघं गर्ल्स असू शकतात, नाही दोन्हीही बॉईज पण असू शकतात. लक्षात आला. आणि ह्याच्यामध्ये एक स्पर्म आणि एकच ओवम इन्व्हॉल्व असतो. मोनोझायगोटिक ट्विन्स मध्ये 1 sperm and 1 ovum is involved. In case of monozygotic twins, if the embryonic cells are divided into 2 groups 8 days after the zygote formation, there is a highly possibility of formation of conjoined twins or siamese ट्विन्स. आता मोनोझायगोटिक ट्विन्स मध्ये काय होतं, जेव्हा एम्ब्रियॉनिक सेल्स डिवाइड व्हायला सुरुवात होतात, मग समजा 8 दिवसानंतर पूर्णपणे डिवाइड व्हायला सुरुवात केली, तर तिथे हायली पॉसिबिलिटी कशाची असणार आहे, की ते जे ट्विन्स आहे ते कंजॉइंट आहे, म्हणजे एकमेकांशी जोडलेले असू शकतात. Such twins are born with some parts of body joined to each other. अशा केसेस मध्ये काय होतं की त्यांचा बॉडी पार्ट्स जे आहे ते एकमेकांशी काय असतात, जॉईंट असतात. आता इथे फर्स्ट एक्झाम्पल, ह्या जे चित्र दिलं आहे पहिलं, त्याच्यामध्ये बघा की दोन मुलं आहे,
पण त्यांचे डोकं जे आहे तो काय आहे, जॉईंट आहे. एकमेकांशी डोके काय आहे, जॉईंट आहे. आता सेकंड डायग्राम चित्रामध्ये जर आपण बघितलं तर ह्या दोघांचे मुलं वेगळे आहे पण त्यांचे हात काय आहे, जॉईंट आहे. बरोबर की नाही. आता इथे हात जॉईंट आहे मग त्यांचे बॉडी पार्ट्स एकमेकांशी जॉईंट असू शकतात. Some organs are common in such twins. अशा ट्विन्स मध्ये काय होतं की त्यांचा एखादा कोणता ना कोणता ऑर्गन जो आहे तो काय असणार आहे, एकमेकांशी जॉईंट असू शकतो. हे कशामध्ये होतं, मोनोझायगॉटिक ट्विन्स मध्ये होतं की त्यांचे बॉडी पार्ट्स एकमेकांशी जॉईंट होऊन जातात. जर फर्टिलायझेशन नंतर 8 दिवस म्हणजे जायगॉट फॉर्मेशन होऊन गेले आणि 8 दिवसानंतर जर डिव्हिजन झालं तेव्हा. Occasionally, 2 oocytes are released from the ovary of women and both oocytes are fertilized by 2 separate sperms and thus 2 zygotes are formed. आता ओकेजनली काय होतं की ओव्हरी मधून 2 एग्स रिलीज केले जातात, 2 ओवम रिलीज केले जातात आणि ते जर ओवम 2 स्पर्म्सनी फर्टिलाइज झाले, 2 वेगळे स्पर्म्सनी फर्टिलाइज झाले तर 2 जायगॉट फॉर्म होणार आहे. 2 embryos are formed from those 2 zygotes and both of those embryos are separately implanted in uterus and thus dizygotic twins are delivered after complete development. आता इथे काय होतं, 2 जायगॉट फॉर्म झाले मग त्याचे 2 एम्ब्रियोज काय होणार आहे, फॉर्म होणार आहे आणि ते दोन्ही एम्ब्रियोज युटरस मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी नाहीतर सोबतच इम्प्लांट होऊ शकतात. त्याला म्हणतात डायझायगॉटिक ट्विन्स म्हणतात. त्याला काय म्हणतात, डायझायगॉटिक ट्विन्स. आता जसं इथे एक ओवम आहे, इथे एक ओवम आहे, एक स्पर्मनी ह्याला फर्टिलाइज केलं, एक स्पर्मनी ह्याला फर्टिलाइज केलं, झायगॉट फॉर्म झालं. झायगॉट फॉर्म झाल्यानंतर त्यांचे काय फॉर्म झाले, एम्ब्रियोज फॉर्म झाले. लक्षात आलं का, 2 वेगळे वेगळे एम्ब्रियोज फॉर्म झाले. यांचा प्लॅझेंटा म्हणजे त्यांचं सगळंच वेगळं असणार आहे. आता इथे हे बघा, दोघांमध्ये तुम्हाला दोन्ही एम्ब्रियोज मध्ये तुम्हाला काय दिसतंय, सेपरेशन दिसतंय. इथे सेपरेशन दिसतंय की नाही, हो इथे सेपरेशन दिसतंय. पण जेव्हा आपण मोनोझायगॉटिकचं बघतोय तर इथे सेपरेशन आहे का, नाही. त्यांचे प्लॅझेंटा पण काय आहे, सेम आहे. आणि डायझायगॉटिक मध्ये प्लॅझेंटा सुद्धा काय आहे, वेगळाच आहे. हे होतं ट्विन्स. Such twins are genetically different and may be same or different बाय जेंडर. आता असे जे जेनेटिकली ट्विन्स आहेत ते पूर्णपणे डिफरंट असू शकतात. त्यांचं जेंडर पण वेगळं असू शकतो. 1 गर्ल 1 बॉय असू शकतो, बोथ गर्ल्स पण असू शकतात, बोथ बॉयज पण असू शकतात. नाउ मेन टॉपिक इज रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. A person's state of being physical, mental and social strongness is called as health. एखादा व्यक्ती फिजिकली, मेंटली आणि सोशली स्ट्रॉंग असेल तर आपण म्हणतो की तो पर्सन काय आहे, हेल्दी आहे. आता आपल्या कंट्रीमध्ये, इन आवर कंट्री देयर सीम्स टू बी लॅक ऑफ अवेअरनेस रिगार्डिंग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ड्यू टू व्हेरियस रीजन्स लाईक सोशल कस्टम्स, ट्रेडिशन्स, illiteracy, shyness, etc. Especially there seems to be indifference towards the reproductive health of women. आता आपल्या भारतामध्ये, आपल्या देशामध्ये आपण रिप्रोडक्टिव्ह हेल्थ बद्दल जास्त डिस्कस करत नाही. अवेअरनेस त्याच्याबद्दल काहीच नाहीये. का बरं, कारण जसे पूर्वीपासून ट्रेडिशन्स पासून जे चालत आलंय आपण तेच फॉलो करत जातो. इस्पेशली इन द केस ऑफ रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ऑफ वुमेन्स. जेव्हा आपण रिप्रोडक्टिव्ह हेल्थ वुमेन्सच्या बद्दल बोलतो तेव्हा तर आपण दोन्ही कान व्यवस्थित छानपैकी काय केलेले असतात, बंद केलेले असतात. आपण आपला अशिक्षितपणा, आपले शायनेस, आपला घाबरटपणा आपण त्याच्याबद्दल बोलत नाही, ओपनली डिस्कस करत नाही. अकरन्स ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल इज रिलेटेड विथ रिप्रोडक्टिव्ह अँड ओव्हरऑल हेल्थ ऑफ वुमेन्स. आता मेन्स्ट्रुअल सायकल जे आहे ते वुमेन्सच्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थ वरती खूप जास्त प्रमाणामध्ये काय करते, अफेक्ट करते. लक्षात आलं. आता इट इज एसेन्शियल टू मेंटेन द क्लिनिनेस ऑफ
देअर जेनायटल्स. आता तुम्हाला माहित असेल की जेव्हा पण मुलींना मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट होते तेव्हा त्यांना 4 दिवस 5 दिवस असं वेगळं बसवलं जायचं, त्यांना कोणतंही काम करू दिलं जात नव्हतं. मग ह्याच्या मागे काही तथ्य होतं की त्या पिरियड मध्ये त्या जेव्हा 4-5 दिवस त्यांना ब्लिडिंग होत असतं तेव्हा त्यांना खूप जास्त प्रमाणामध्ये त्रास होत असतो आणि त्यांना आराम देण्यासाठी त्यांना 5 दिवस काय करायचे ते पूर्वी वेगळा बसवायचे. पण आता काय झालेलं आहे, मुली वुमन्स जे आहे ते मुलांसोबत तेवढ्याच प्रमाणामध्ये काम करतात, दिवसभर बाहेर असतात. मग बाहेर असल्यामुळे त्यांना जर मेन्स्ट्रुअल सायकल स्टार्ट असेल तर त्यांना ब्लिडिंग खूप जास्त प्रमाणामध्ये होतं. मग त्यांना जेनायटल्स जे असतात, ऑर्गन्स जे असतात त्यांचे ते क्लीन करणं खूप गरजेचं असतात. ब्लिडिंग occurs during menstrual cycle. Due to this, private organs, genitals need to be maintained clean time to time. Otherwise, problems regarding reproductive health may arise. आता अशा केस मध्ये काय होतं, जेव्हा लेडीज दिवसभर बाहेर असतात तर त्यांना क्लिनिनेस करणं सोपं जात नाही. पण ते प्रायव्हेट ऑर्गन्स जे असतात ते टाइम टू टाइम क्लीन झाले पाहिजे, नाही तर त्यांच्या रिप्रोडक्टिव्ह हेल्थला काय होतात, प्रॉब्लेम्स येऊ शकतात. Some problems regarding reproductive health may arise in men's too. मग जसं लेडीजला आहे, फिमेल्सला रिप्रोडक्टिव्ह हेल्थ मध्ये प्रॉब्लेम्स येतात, त्याच पद्धतीने मेन्स मध्ये म्हणजे पुरुषांमध्ये पण खूप सारे रिप्रोडक्टिव्ह हेल्थचे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. It is essential to maintain the cleanliness of their genitals. मग हे खूप गरजेचं आहे की त्यांनी त्यांची जेनायटल ऑर्गन्स जे आहे, प्रायव्हेट ऑर्गन्स जे आहे ते क्लीन करणे, स्वच्छ करणे हे खूप गरजेचे असतात. Among the various sexual diseases, syphilis and gonorrhea occurs on large scale. Both of these diseases are caused by bacteria. आता सेक्शुअल डिसीजेस ज्या आहे त्या खूप जास्त प्रमाणामध्ये वाढू शकतात, जसं सिफॅलिसिस आहे, गोनोरिया आहे. हे कशामुळे होतात, बॅक्टेरिया प्रोडक्शन मुळेच होतं. जेव्हा आपले रिप्रोडक्टिव्ह हेल्थ चांगली नसेल, आपले जेनायटल ऑर्गन्स, प्रायव्हेट ऑर्गन्स स्वच्छ नसतील, बॅक्टेरिया फॉर्मेशन खूप जास्त प्रमाणामध्ये होत असेल तर आपल्याला सेक्शुअल डिसीजेस होऊ शकतात. Occurrence of patches on various parts of body including genitals, rashes, fever, inflammation of joints, alopecia, etc. are the symptoms of syphilis. आता सिफॅलिसचे खूप सारे आपण म्हणू शकतो सिम्पटम्स असतात, जसे प्रायव्हेट ऑर्गन्स मध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये रॅशेस येणार, इन्फ्लमेशन जॉइंट्स मध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये त्रास होणार, जॉइंट्स पेन करणार, ताप येणार, हे कशाचे सिम्पटम्स आहे, सिफॅलिसचे. पेनफुल अँड बर्निंग सेन्सेशन ड्युरिंग युरिनेशन, ओझिंग ऑफ पस थ्रू पेनिस अँड व्हेजाइना, इन्फ्लमेशन ऑफ urinary tract, anus, throat, eyes, etc. are symptoms of gonorrhea. गोनेरियाचे पण खूप सारे सिम्पटम्स आहे, जसं आपण टॉयलेटला जाताना आपल्याला पेन होऊ शकतं, बर्निंग सेन्सेशन होतात, पस फॉर्मेशन होणार, म्हणजे मेल्सच्या पण पेनिस मध्ये आणि व्हेजाइना इन फिमेल्स पस येणे, इन्फ्लमेशन आणि युरिनरी ट्रॅक्ट म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट जे आहे त्याच्यामध्ये आग जळजळ होणे, एनस मध्ये त्रास होणे, थ्रोट घसा दुखणे, डोळे ना जळजळ होणे, हे कशाचे एक्झाम्पल्स आहे, गोनेरियाचे एक्झाम्पल. आज आपण काय बघितलं, रिप्रोडक्शन अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी, की ज्या लोकांना मुलं होत नाही तर ते काय काय यूज करतात, IVF मेथड यूज करतात, सेरोकेसी यूज करतात, स्पर्म बँक मधून स्पर्म्स घेतात. त्याच्यानंतर आपण ट्विन्स बघितले, मोनोझायगोटिक, डायझायगोटिक ट्विन्स काय असतात, आणि सगळ्यात महत्वाचं आपण काय बघितलं, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. मग रिप्रोडक्टिव्ह हेल्थ जी आहे ती प्रत्येकाने स्वच्छ राहणं खूप गरजेचं आहे.